छावा संघटना लोकसभा निवडणूक लढवणार आहे। लोकसभेसाठी 8 जण इच्छुक असल्याची माहिती समोर येते आहे। संघटनेचे अध्यक्ष विलास पांगारकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तर छावा संघटना लोकसभा निवडणूक लढवणार आहे। 8 उमेदवार हे छावा संघटनेकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विलास पांगारकर यांनी दिली आहे। त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणखी एक संघटना असणार आहे। छावा संघटना सुद्धा लोकसभा निवडणूक लढणार आहे। छावा संघटनेकडून 8 उमेदवार हे रिंगणात असतील। 8 जण लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येते आहे। संघटनेच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली आहे। कोणत्याही पक्षाने आम्हाला जर लिहून दिलं असतं तर आम्ही 50% आतल्या आरक्षणाला मराठा समाजाला पाठिंबा देऊ आणि आमचे मुद्दे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये मांडू असं कुठल्याही पक्षाच्या व्यक्तींनी आम्हाला लिहून दिलेलं नाही। म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये मी सगळ्यात सुरुवातीपासून मी मराठा छावा संघटनेच्या वतीने करत आलेलो आहोत। म्हणून हे उमेदवार आम्ही घोषित करतो।